नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी कायद्याचे मूलतत्वे यामधील माहितीपत्रक किंवा कंपनीच्या निर्मितीमध्ये जी महत्त्वाची कंपनीची निर्मिती आणि भांडवलाची जी निर्मिती आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो दस्तऐवज आहे त्याच्यामध्ये माहितीपत्रक म्हणजेच प्रॉस्पेक्टस हा एक आहे. तर ह्या माहितीपत्रकाचे महत्त्व बघूयात, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची तरतूद असते ते आज आपण या ठिकाणी बघूयात. आणि कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये माहितीपत्रकाचे जे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर त्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती. कंपनीचे माहितीपत्र हा महत्त्वाचा कागदपत्र आहे किंवा दस्तऐवज आहे कंपनीच्या संदर्भात. सार्वजनिक कंपनीला भागभांडवल उभारण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते. माहितीपत्रक प्रसिद्ध केल्याशिवाय भागभांडवल उभारता येत नाही. माहितीपत्रक म्हणजे कंपनीची जाहिरात होय. कंपनीच्या स्वरूपासंबंधी, भांडवलासंबंधी योग्य ती माहिती नमूद करून गुंतवणूकदारांनी भाग विकत घ्यावेत असे आवाहन केले जाते. माहितीपत्रक म्हणजे जनतेने भाग खरेदी करावेत यासाठी केलेले जाहीर निमंत्रण होय. कंपनी कायद्याने त्यातील तपशीलवार माहिती तेवढीच काळजीपूर्वक रीतीने नमूद केली पाहिजे. कंपनीच्या सद्यस्थितीची व भविष्यकालीन वाटचालीबाबतची महत्त्वाची व आवश्यक माहिती या माहितीपत्रकामध्ये दिली पाहिजे. तर आपण माहितीपत्रक म्हणजे काय हे पाहूयात की कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 उपकलम 70 मध्ये सांगितलेले आहे की माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही कागदपत्र होय, ज्यात कंपनी कायदा 32 नुसार रेड हिअरिंग माहितीपत्रक असेल किंवा 37 नुसार शेल्फ प्रॉस्पेक्टस किंवा शेल्फ माहितीपत्रक यांचा देखील समावेश होऊ शकतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांनी कंपनीच्या प्रतिभूती खरेदी कराव्यात म्हणून सूचनापत्रके, परिपत्रक व जाहिरात इत्यादीचे आवाहन केले जाते. तर रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय बघूयात की रेड हिअरिंग माहितीपत्रकामध्ये भागांचे निश्चित प्रमाण व दर्शनी मूल्य दिलेले नसते, त्यामुळे याला अपुरे माहितीपत्र देखील असे म्हणतात. त्यानंतर शेल्फ माहितीपत्रक हा एक प्रकार आहे. तर माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी निश्चित कालावधीत एक किंवा अनेक वेळा प्रतिभूतीची विक्री करण्यासाठी किंवा भांडवलाची भागांची विक्री करण्यात यावी म्हणून एक किंवा अनेक वेळा भागांच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेले माहितीपत्रक म्हणजे शेल्फ प्रॉस्पेक्टस किंवा माहितीपत्रक होय. निश्चित कालावधीमध्ये एक किंवा अनेक वेळा प्रतिभूतींची विक्री करता यावी म्हणून, तसेच एक किंवा अनेक प्रकारच्या प्रतिभूती विक्रीसाठी तयार करण्यात आलेले माहितीपत्रक. काही वेळा मोठ्या व मूलभूत प्रकल्पात भाग विक्री टप्प्याटप्प्याने करावी लागते. तो प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी मोठा असतो. अशा वेळी प्रत्येकदा भाग विक्री करताना माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागत नाही. त्याऐवजी प्रतिभूती विक्रीचे तपशील पत्र जारी करावे लागते. शेल्फ माहितीपत्रकाची तरतूद केवळ बँका व अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांनाच लागू होते. त्यानंतर माहितीपत्रकाचे जे स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. कंपनीला स्थापनेच्या वेळी सुरुवातीलाच भांडवल लोकांकडून मिळवताना कंपनी कायदा 2013 मधील कलम 33 नुसार माहितीपत्रकाचे संक्षिप्त स्वरूप प्रसिद्ध करून लोकांना भाग भांडवल खरेदीचे आवाहन करता येते. कंपनीला प्रतिभूती विक्रीचा खर्च कमी करता यावा हा या माहितीपत्रकाचा उद्देश आहे. संक्षिप्त माहितीपत्रकामध्ये भाग व कर्जरोख्यांची ठळक वैशिष्ट्ये दिलेली असतात. भाग किंवा कर्जरोखा विक्री अर्जासोबत संक्षिप्त माहितीपत्रक जोडलेले असते. भाग विक्री अर्जाचा नमुना ठरवून दिलेला असतो. संक्षिप्त माहितीपत्रकातील माहिती ही माहितीपत्रकातील मजकुराशी विसंगत नसावी. गुंतवणूकदारांची माहिती लिहिण्यासाठी पुरेशी या ठिकाणी जागा उपलब्ध असायला पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या माहितीपत्रकामध्ये तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया की गृहीत माहितीपत्रक किंवा डीम्ड प्रॉस्पेक्टस किंवा कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक म्हणजे काय आहे की भागांची भाग बाजारात नोंद करत असताना सेबीकडे सादर करावयाच्या माहितीपत्रकाच्या मसुद्याला गृहीत माहितीपत्र समजले जाते. जनतेला ज्या दस्तऐवजाद्वारे भाग विक्री प्रस्ताव म्हणजेच ऑफर फॉर अ सेल सादर केला जातो अशा दस्तऐवजाला गृहीत माहितीपत्रक समजले जाते. एकेकाळी कायद्यातील तरतुदींचे पालन न करता विक्री गृहामार्फत कंपनी भाग विक्रीची व्यवस्था करीत असते. कंपनीच्या वतीने विक्रीगृह माहितीपत्रक प्रसिद्ध करीत असताना कलम 64 नुसार विक्रीगृहाने विक्रीसाठी काढलेले कोणतेही पत्रक ज्यात भाग
कर्ज रोखे खरेदीसाठी जनतेला आवाहन केलेले असते त्या पत्रकात कायद्याने गृहीत धरलेले माहिती पत्रक असे देखील समजले जाते. त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे की माहिती पत्रकाच्या ऐवजीचे निवेदन, त्यालाच अ स्टेटमेंट इन अ लिeu ऑफ अ प्रॉस्पेक्टस म्हणायचं. सार्वजनिक कंपनी जर भाग विक्री करताना लोकांना जाहीररित्या आवाहन न करता खासगीरित्या प्रवर्तक, संचालक, मित्र व नातेवाईकांकडून जर भाग भांडवल गोळा करीत असेल तर त्यावेळी माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची गरज नसते. अशा वेळी किंवा अशा परिस्थितीमध्ये कंपनीने नोंदणी अधिकाऱ्याकडे एक साधे निवेदन द्यावयाचे असते. त्यालाच माहिती पत्रकाच्या ऐवजीचे निवेदन असे म्हणतात. या निवेदनात माहिती पत्रकात नमूद करावयाची माहिती संचालकांच्या सहीनिशी असते. हे निवेदन नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागते. त्यानंतरच 3 दिवसांनी खाजगीरित्या भाग वाटप करता येते. कंपनी कायदा 1956च्या कलम 70 प्रमाणे वरील तरतूद ही कंपनी कायदा 2013 मध्ये रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर तपशील पत्र. काही वेळा कंपनी टप्प्याटप्प्याने भाग विक्री करते. अशा वेळी प्रत्येक विक्रीच्या वेळी माहिती पत्र प्रसिद्ध करणे आवश्यक नसते. तर अशा वेळी या पत्रकाच्या प्रत्येक भाग विक्रीच्या वेळी आर्थिक स्थिती व त्यात बदल याची माहिती सादर करावी लागते. केंद्र सरकारने भाग विक्री करण्याआधी 3 महिने केंद्र सरकारने हे माहिती पत्रक सादर करावयाचे असते. माहिती पत्रकाचे महत्त्व आपण बघूया की माहिती पत्रक म्हणजे कंपनीची जाहिरात आहे. माहिती पत्रक म्हणजे जनतेने भाग खरेदी करता यावी जनतेला यासाठी केलेले जाहीर निमंत्रण होय. माहिती पत्रकाद्वारे कंपनीबद्दल माहिती देऊन गुंतवणूकदारांना भाग किंवा कर्ज खरेदीसाठी उद्युक्त केले जाते. तपशीलवार माहिती. कंपनीचे स्वरूप, भाग भांडवल, सद्यस्थिती व भविष्यकालीन वाटचालीबद्दल महत्त्वाची आवश्यक ती अचूक माहिती या भाग भांडवलामध्ये असते. या माहिती पत्रकामुळे काय होणार आहे तर माहिती पत्रकाच्या माध्यमाने संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यांच्या मनात माहिती देऊन विश्वास निर्माण करण्यासाठी देखील या माहिती पत्रकाचा उपयोग केला जातो. जाहिरातीतील आकर्षकता व कायदेशीर नियमांचे पालन याचा विचार करून माहिती पत्रक प्रसिद्ध केले जाते. माहिती पत्रक अचूक, स्पष्ट आणि खरी माहिती दर्शवणारे असते. तर माहिती पत्रकासोबत जोडण्यात येणारे अहवाल त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे नफा तोटा अहवाल, त्यानंतर ताळेबंद पत्रक, हिशोब तपासणीचा अहवाल सादर करावा लागतो. त्यानंतर सदर माहिती पत्रकामध्ये 1956, 1992, 2013 यामधील कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत असल्याबाबतचे देखील निवेदन द्यावे लागते. तज्ञांची कंपनीबद्दलची, तिच्या व्यवसायाबद्दलची व प्रकल्पाबद्दलची मते मांडणे व ती प्रसिद्ध करण्याच्या बाबत लेखी संमती घेणे याबाबतचा देखील मजकूर माहिती पत्रकामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. नोंदणी अधिकारी ज्यांची नावे माहिती पत्रकामध्ये आहेत त्या प्रत्येकाची संमती घेतली आहे असे खात्री करून नोंदवहीत नोंद करून घेतो आणि त्यानंतर 90 दिवसांच्या आत ते प्रसिद्ध केले जाते. त्यानंतर आपण पाहूया की कंटेंट ऑफ अ प्रॉस्पेक्टस. माहिती पत्रकामध्ये काय काय मजकूर असतो. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने कंपनीच्या नवीन व्यावसायिक साहसाकडे पाहण्याचा एकमेव खिडकी म्हणजे माहिती पत्रक होय. त्यामुळे कंपनी कायद्यानुसार माहिती पत्रकात कंपनीच्या व्यवसायासंबंधी, आर्थिक परिस्थिती संबंधी, कामासंबंधी सर्व प्रकारची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्या माहितीवरूनच गुंतवणूकदार कंपनीचे भाग किंवा कर्जरोखे विकत घेतात. त्यामुळे माहिती पत्रकामध्ये खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे. तर खालील प्रमाणे माहिती ही माहिती पत्रकामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आहे की कंपनीचे नाव, नोंदवलेल्या कार्यालयाचा पत्ता, व्यवसायाचे ठिकाण, कंपनीचे चिटणीस, हिशोब तपासनीस, कायदेविषयक सल्लागार, विश्वस्त, भाग विमेकरी यांची नावे, पत्ते. त्यानंतर भाग विक्री सुरू करण्याची तारीख व विक्री बंद होण्याची तारीख, भाग वाटपाची तारीख, भाग वापर न झाल्यास पैसे परत करण्याची तारीख, भाग विक्रीतून मिळणारा जो पैसा आहे तो ठेवण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडले असल्याबाबतची संचालकांची माहिती, भाग विमा कराराची माहिती, भागांची विक्री व भाग वाटप करण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल नोंद या ठिकाणी करणे आवश्यक आहे. भाग विक्री करतानाच्या ज्या अटी आहेत, त्यानंतर कंपनीच्या भांडवलाची रचना ही देखील यामध्ये समाविष्ट असणं आवश्यक आहे. भाग भांडवल विक्रीचा मुख्य उद्देश, वर्तमान काळात भाग विक्रीच्या व इतर ठरवण्यात आलेल्या अटी, प्रकल्प अहवालाचा सारांश व अंमलबजावणीचा जो कालावधी आहे तो देखील या ठिकाणी
घटनापत्रकामध्ये समाविष्ट करणे माहिती पत्रकामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. प्रकल्प नफ्यात येणारा कालावधी, प्रकल्पाची प्रगती आणि पूर्ण होण्याचा दिनांक आहे तो या ठिकाणी द्यायला पाहिजे. संचालकांची जी माहिती आहे त्यामध्ये नियुक्ती असेल, मानधन त्यांचा कालावधी याबाबत देखील इत्थंभूत माहिती या माहिती पत्रकामध्ये देणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे किमान भांडवलाची रक्कम काय आहे, वाढाव्यापासून मिळालेली रक्कम काय आहे, पैशाशिवाय इतर मार्गाने भागांची विक्री करावायची असल्यास त्याची माहिती देखील या ठिकाणी देणं आवश्यक आहे. प्रवर्तकाने कंपनीच्या स्थापनासाठी केलेला खर्च, प्रवर्तकाने घेतलेले कर्ज आणि त्या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे तर या ठिकाणी माहिती पत्रकामध्ये देणं आवश्यक आहे. तर आता आपण पाहूयात की माहिती पत्रका संबंधातल्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्यांची पूर्तता करणं हे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की माहिती पत्रकावरील तारीख. कंपनी कायद्यातील कलम 26 नुसार कंपनीच्या प्रसिद्ध करावयाच्या माहिती पत्रकावर तारीख असली पाहिजे. माहिती पत्रकावर असलेली तारीख हा प्रसिद्धीची तारीख समजण्यात येते. माहिती पत्रकामध्ये भाग विक्री सुरू करण्याची तारीख आणि माहिती पत्रक प्रसिद्धीची तारीख वेगळी असते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की माहिती पत्रकाची नोंदणी संबंधीची तरतुदी आहेत. यामध्ये माहिती पत्रकावरचा दिनांक व संचालकांच्या सह्या असाव्यात. या माहिती पत्रकास ठरावाद्वारे संचालकांनी मान्यता दिलेली पाहिजे. माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली पाहिजे. माहिती पत्रकासोबत तज्ज्ञांचे अहवाल, करारांच्या प्रती जोडलेल्या असाव्यात. कंपनीचे अधिकारी आहेत, बँकर्स आहेत, त्याचबरोबर जे भाग दलाल आहेत तर त्यांच्या देखील संमती या ठिकाणी घेतलेली जी संमती पत्र आहे ती जोडणं आवश्यक आहे. माहिती पत्रकासोबत भाग अर्ज देखील जोडला पाहिजे. माहिती पत्रकातील जो मजकूर आहे तो कायद्यातील परिशिष्ट 2 विभाग 1 प्रमाणे असला पाहिजे. माहिती पत्रकामध्ये ज्या तज्ज्ञांच्या विधानांचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते तज्ज्ञ कंपनीच्या प्रवर्तकाशी संबंधित नसावे याबाबत देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माहिती पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर 90 दिवसाच्या आत ते जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी केल्यानंतर माहिती पत्रकातील मजकुरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. माहिती पत्रकाची नोंदणी झाल्यानंतर 90 दिवसाच्या नंतर जर माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असेल तर ते कायदेशीर मानले जात नाही. तर पुढे आपण बघूयात की माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याबाबत काय तरतूद आहे. कंपनी कायद्यातील कलम 26 नुसार नोंदणी अधिकारी माहिती पत्रक नोंदवून घेण्यास नकार देऊ शकतो. कारण माहिती पत्रकाच्या प्रसिद्धीची तारीख त्यामध्ये नमूद नसेल तर देखील नोंदणी अधिकारी सदरची माहिती पत्रक नोंदणी करून घेण्यास नाकारू शकतो. ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यांची जर सही माहिती पत्रकावर नसेल तरी देखील हे माहिती पत्रक नाकारण्यात येऊ शकते. बँकर्स असतील, हिशोब तपासणी, कायदेशीर सल्लागार किंवा भाग विमेकारी यांच्या लेखी संमतीपत्र माहिती पत्रकासोबत जर जोडली नसतील तरी देखील सदरचे माहितीपत्र नोंदणी करण्यास नोंदणी अधिकारी नकार देऊ शकतो. कंपनीच्या प्रवर्तनामध्ये हितसंबंध असलेल्या तज्ज्ञांचे मत जर माहिती पत्रकात नोंदवण्यात आले असेल तर माहिती पत्रकाची नोंदणी नाकारली जाऊ शकते. वरील प्रमाणे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास कसूरवार ठरणाऱ्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीस 5,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यानंतर कंपनी कायद्यामध्ये माहिती पत्रकामध्ये जर समजा असत्य विधान केलं तर त्याबाबतच्या काही तरतुदी आहेत ते आपण बघूयात. माहिती पत्रकावरील कंपनीने केलेल्या आवाहनामुळे भाग खरेदीदार गुंतवणूक करतो आणि कंपनी व गुंतवणूकदार यांच्यामध्ये करार होतो. म्हणून माहिती पत्रकातील माहिती खरी आणि स्पष्टपणे मांडावी. चुकीची, मोगम, खोटी माहिती यामध्ये असता कामा नये. दिशाभूल करणारी माहिती या ठिकाणी माहिती पत्रकामध्ये असू नये. फसवणूक करण्याच्या उद्देशाने देखील माहिती दर्शवण्यात येऊ नये. तर असत्य निवेदन, तर या ठिकाणी बघूयात की माहिती पत्रकातील एखादे विधानाचे स्वरूप व संदर्भावरून दिशाभूल करणारे असल्यास ते असत्य विधान समजले जाईल. एखादी माहिती पत्रकातून वगळल्यामुळे दिशाभूल जर होत असेल तर त्याला देखील असत्य विधान समजले जाईल. याशिवाय तथ्याबद्दल म्हणजे जी वास्तवाचे बद्दल जी काही माहिती आहे तर ती चुकीचा प्रभाव निर्माण करणाऱ्या निवेदनाला देखील असत्य विधान मानले जाईल. तर या ठिकाणी आपण बघूयात की जर माहिती पत्रकामध्ये जर असत्य विधान केलं तर त्याचे परिणाम म्हणजेच कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत. असत्य निवेदनाला बळी पडून भाग किंवा कर्जरोखे खरेदी केले असतील तर केलेला करार हा रद्द करण्यात येतो.
भाग खरेदीचा करार रद्द केल्यामुळे नुकसान भरपाई वसूल करण्याचा हक्क प्राप्त होतो. असत्य विधानात जबाबदार असणारे संचालक, प्रवर्तक, चिटणीस किंवा तज्ज्ञ यांना या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी जबाबदार ठरवून त्यांच्या विरोधात दावा दाखल करता येतो. असत्य विधानावरील उपाययोजना. माहितीपत्रक वाचून भागांसाठी अर्ज केलेल्यांनाच कंपनी व तिच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नुकसान भरपाई मागता येते. इतर कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला या ठिकाणी नुकसान भरपाई मागता येणार नाही. खुल्या बाजारातून जर भागांची खरेदी विक्री जर झालेली असेल तर त्या ठिकाणी फसवणूक झाली किंवा असत्य विधान केलं माहिती पत्रकामध्ये म्हणून दावा करता येणार नाही. कंपनीने जनतेने खुल्या बाजारातून भाग खरेदी करावे या उद्देशाने माहितीपत्रक जर प्रसिद्ध केले असल्यास वरील व्यक्तींनाच त्यावरून भाग खरेदी करणाऱ्यास हा अधिकार प्राप्त होतो. अशा पद्धतीने जर चुकीचे विधान असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे. तर चुकीच्या विधानाची जबाबदारी कोणाची? जर समजा माहिती पत्रकामध्ये जर चुकीचे विधान नमूद केले गेले असेल तर त्या ठिकाणी याची जबाबदारी कोणाची? तर कंपनी कायद्यामधील तरतुदीनुसार धोक्याबद्दल नुकसान भरपाई मागता येते जर भाग खरेदीदाराची माहिती पत्रकातील दिशाभूल करणाऱ्या विधानामुळे फसवणूक झाली असेल तर जबाबदार व्यक्तीकडून नुकसान भरपाई मागता येते. खोट्या माहितीवर विश्वास ठेवून भाग खरेदी केले असल्यास इतकी नुकसान भरपाई मागता येते. माहिती वगळल्यामुळे गुंतवणूकदारांना जर नुकसान झाले असेल तर जबाबदार व्यक्तींना 5,000 पर्यंतचा दंड व नुकसान भरपाई द्यावी लागते. तर माहिती पत्रकामध्ये जर असत्य विधान असेल तर दिवाणी स्वरूपाची जबाबदारी काय काय आहे या ठिकाणी आपण बघूया की कंपनी कायद्यातील कलम 36 नुसार व्यक्तींच्या चुकीमुळे गुंतवणूकदारांचे जर नुकसान होत असेल तर खालील व्यक्ती जबाबदार धरली जाते. सर्वप्रथम आहे माहिती पत्रकावर व घटनापत्रकावर सही करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, संचालकपदी काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, संचालकपदी काम करण्यास संमती देणाऱ्या व्यक्ती आहेत, कंपनीचे प्रवर्तक आहेत, माहिती प्रसिद्ध करणारी व्यक्ती आहे आणि तज्ज्ञ म्हणून काम करणारी व्यक्ती आहे. तर संबंधित एखाद्या व्यक्तीने माहिती पत्रक प्रसिद्धीपूर्व पाहिले नसेल किंवा त्यांच्या अपरोक्ष जर माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असेल तर ते योग्य प्रकारे सूचना देऊन माहिती पत्रकाबद्दलची आपली संमती काढून घेऊ शकतात. अशा वेळी त्यांची जबाबदारी धरली जात नाही. माहिती पत्रकामधील जे असत्य विधान आहे तर त्याबाबत फौजदारी स्वरूपाची जबाबदारी म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी काय आहे ते आपण बघूयात की फौजदारी स्वरूपाची जबाबदारी दिवाणी स्वरूपाच्या जबाबदारीपेक्षा गंभीर स्वरूपाची असते. दिवाणी स्वरूपाच्या जबाबदारीमध्ये फक्त नुकसान भरपाईची तरतूद केलेली असते. याउलट फौजदारी स्वरूपाची जी जबाबदारी सिद्ध झाल्यास संबंधितांना दंड व तुरुंगवासाची शिक्षा किंवा दोन्ही सुनावण्याचा न्यायालयाला हक्क आहे. कंपनी कायदा 2013 मधील कलम 34 नुसार माहिती पत्रकात एखाद्या महत्वाच्या संदर्भात जाणून बुजून खोटे विधान करण्यात आले असेल, फसवणुकीच्या उद्देशाने माहिती पत्रकामधील काही भाग जर वगळण्यात आला असेल किंवा फसवण्याच्या उद्देशाने कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी किंवा भाग विम्याचा करार करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले असेल तर वरील सर्व कृत्ये धोका देण्याच्या उद्देशाने केली गेली आहेत असे समजण्यात येऊन त्यांना कलम 447 नुसार दंड व शिक्षा ठोठावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. अशा पद्धतीने कंपनीच्या भांडवल उभारणीसाठी माहिती पत्रक हे अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तर त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, जी निवेदनं देण्यात आलेली आहेत तर त्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि या सर्व नोंदी या कायद्यातील तरतुदींना धरूनच केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे माहिती पत्रक हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज कंपनी कायद्यामध्ये